या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। मुंबईतून पुणे मार्गे 46 ग्रॅम MD ड्रग्ज घेऊन सोलापूर शहरात आलेल्या दोघांना जेल रोड पोलिसांनी अटक केली आहे। गुरुवारी तारीख 23 त्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते। न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। सुफियान फुलारी, तौफिक सय्यद अशी संशयितांची नावे आहेत। ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोघांना पकडण्यासाठी जेल रोड पोलिसांनीच डाव टाकला होता। त्यात दोघेही सहजपणे अडकले। सोलापूर शहरातील तरुणांना त्यांच्या मागणीनुसार काही तरुण मुंबई, पुण्यातून MD ड्रग्ज आणून देतात अशी माहिती सोलापूर शहर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी डाव रचला। त्यानुसार सुफियान व तौफिक चारचाकी गाडी घेऊन MD ड्रग्ज घेऊन पुण्यातून सोलापूरच्या दिशेने निघाले। ग्रामीण पोलिसांची हद्द सहजपणे पार करीत दोघेही सोलापूर शहरात आले। ज्याने ड्रग्जची मागणी केली होती त्याने दोघांनाही विजापूर वेशीत बोलावून घेतले। सुफियान व तौफिक चारचाकी घेऊन बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास विजापूर वेशीत आले। सुरुवातीला दोघांनीही आजूबाजूचा अंदाज घेतला। एक जण गाडीच्या स्टिअरिंगवर बसूनच होता। त्यावेळी त्यांनी परिसरात पोलिसांच्या 2 गाड्या पाहिल्या आणि त्यांना संशय आला। त्यावेळी त्यांनी चारचाकी रूपाभवानी मंदिर मार्गे तुळजापूरच्या दिशेने घेतली। जेल रोड पोलिसांची 2 पथके त्यांचा पाठलाग करीत होते, पण तामलवाडीच्या टोल नाक्याजवळ त्यांची गाडी बंद पडली। गाडीतून उतरून दोघेही पळून जाऊ लागले। त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले। त्यांच्या चारचाकीसह MD ड्रग्ज असा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस आयुक्त M राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत। जेल रोड पोलिसांनी MD ड्रग्ज घेऊन आलेल्या सुफियान फुलारी, तौफिक सय्यद यांना अटक केली आहे। त्यातील तौफिक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर MD ड्रग्ज प्रकरणी पुण्यात पूर्वीचा गुन्हा दाखल आहे। त्यांच्याकडील तपासात मुंबई कनेक्शन समोर आले आहे। पुढील तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।